बीडच्या वंजारवाडीमध्ये माजी सरपंचासह एका कुटुंबाला बेदम मारहाण करण्यात आली आहे। मारहाणीमध्ये जखमी झालेल्या बीडच्या जिल्हा रुग्णालयांमध्ये उपचार सध्या सुरू आहेत। मारहाण प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला। बच्चू कडू यांच्यासोबत 4 सहकाऱ्यांनी पोलिसांना मारहाण करून शासकीय कामात अडथळे आणण्याच्या प्रकरणात निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे। बच्चू कडूंसह 6 जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आल्यामुळे कडूंना मोठा दिलासा मिळाला आहे। शिक्षक भरती घोटाळ्यात भाजपाचे माजी खासदार सुनील मेंढे यांचे बंधू सतीश मेंढे यांच्यावरती अटकेची टांगती तलवार आहे। सतीश मेंढेंच्या कार्यकाळात देखील बोगस कागदपत्रांच्या आधाराने शालार्थ आयडी तयार केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे। माओवाद्यांच्या सर्वोच्च नेता गंगन्ना उर्फ बसवराजूला सुरक्षा दलानं ठार केलेला आहे। चकमकीच्या ठिकाणी बसवराजूची डायरी जवानांना सापडलेली आहे। यातील एका पानावरती आत्मसमर्पित माओवाद्यांचं पथक डीआरजी म्हणजेच डिस्ट्रिक्ट रिझर्व्ह गार्ड यांचा उल्लेख करत माओवादी सहकाऱ्यांना उद्देशून गंगन्नाने एक संदेश लिहून ठेवलेला आढळून आलाय। पुण्यातील गुलमोर शासकीय विश्रामगृहातील कॅश प्रकरणातील निलंबित स्वीय सहाय्यक किशोर पाटील यांची चौकशी करण्यात आलेली आहे। तब्बल 4.5 तास यांची चौकशी झाली। विक्रोळीच्या टागोरनगरमध्ये कचऱ्याचं साम्राज्य निर्माण झालेलं आहे। नाल्यामध्ये मोठ्या प्रमाणात कचरा साचल्यामुळे दुर्गंधी पसरली आहे। याकडे पालिकेने दुर्लक्ष केल्यामुळे नागरिक त्रस्त झाले। डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले नाट्यगृह बंद करण्यात आलेलं आहे। पीओपीचा भाग कोसळल्यामुळे दुरुस्तीसाठी काम होईपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे। ठाण्यात तृतीयपंथीय व्यक्तीने उदरनिर्वाह भागवण्यासाठी रिक्षा चालवण्याचा निर्णय घेतलाय। दरम्यान राज्यातील पहिली तृतीयपंथीय रिक्षा चालक म्हणून बहुमान मिळवला आहे। रेवस रेड्डी सागरी महामार्गाचं काम बंद पाडण्याचा ठराव सांडचे ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांनी घेतलाय। विश्वासात घेऊन काम करावं अशी मागणी गावकऱ्यांकडून केली जाते। वसई विरारमधील महिलांसाठी आनंदाची बातमी आहे। वसईच्या आमदार स्नेहा दुबे यांच्या मागणीला अखेर यश आलेलं आहे। 1 जूनपासून महिलांना बस प्रवासात 50% सवलत मिळणार आहे। उल्हास नदीत अतिक्रमण करणाऱ्यांना तहसीलदारांनी 10 कोटी 16 लाखांचा दंड ठोठावलेला आहे। बदलापूर शहरातून वाहणाऱ्या उल्हास नदीच्या पात्रात सत्संग विहार या संस्थेने माती टाकून अतिक्रमण केलं होतं। त्यानंतर ही कारवाई करण्यात आली। चिपळूणमध्ये शिवसेना उभाटाला मोठा धक्का बसणार आहे। उभाटाच्या तालुका प्रमुख पदाचा राजीनामा दिलेले विनोद झगडे हे शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती उदय सामंत यांनी दिलेली आहे। उदय सामंत यांच्या पत्रकार परिषदेत विनोद झगडे उपस्थित होते। 26 मे रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये नांदेडमध्ये भाजपाची शंखानाद सभा पार पडणार अशी माहिती खासदार अशोक चव्हाण यांनी दिलेली आहे। ऑपरेशन सिंदूरच्या यशाचा शंखनाद, भारतीय सैन्य दलाचा शौर्याचा शंखनाद आणि आगामी स्थानिक निवडणुकांचा शंखनाद असेल असं वक्तव्य अशोक चव्हाण यांनी केलं आहे। खासदार संजय राऊतांनी मनसे आणि शिवसेनेच्या युतीबाबत मोठं वक्तव्य केलंय। मनसेसोबत दिलसे युती करणार, मनसेसोबत सकारात्मक पाऊल टाकायला हरकत नाही अशी ठाकरेंची भूमिका असल्याचं संजय राऊत म्हणाले। मनसेसोबत युती करण्यासाठी ठाकरे तयार आहेत। मराठी माणसासाठी एकत्र येणं म्हणजे बाळासाहेबांना मानवंदन आहे असं खासदार संजय राऊत म्हणाले। मनसेसोबतच्या युतीनंतर नात्यांवरती भर देणार असं वक्तव्य संजय राऊतांनी केलंय। पडद्यामागे किंवा पडद्यापुढे युतीबाबत कोणताही विषय नाही। ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर मनसे नेते संदीप देशपांडेंनी प्रतिक्रिया दिली आहे। मनसेच्या प्रकाश महाजनांनी संजय राऊतांचा चांगला समाचार घेतलेला आहे। राज ठाकरे शिवतीर्थावरती खूप चांगला पाहुणचार करतात, कॉफी पाजतात। त्यामुळे संजय राऊतांनी माध्यमांसमोर बोलण्याऐवजी शिवतीर्थावरती येऊन बोलावं, त्यांच्या गाडीची सुरक्षा मी करतो असा टोला सुद्धा त्यांनी लगावला। चंद्रपुरातील जिवती नगर पंचायतीतील काँग्रेस आणि शरद पवार गटातील 5 नगरसेवक आणि 200 कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केलेला आहे। आमदार देवराज भोंगळे यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा पार पडला आहे। अहिल्यानगरच्या चौंडीच्या विकासाचा आराखड्याला मंजुरी देण्यात आलेली आहे। यासाठी 681 कोटीचा निधीची तरतूद करण्यात आलेली आहे। तर आराखड्याचा शासन निर्णय लवकर जाहीर होणार असल्याची माहिती राम शिंदे यांनी दिली। संत तुकाराम महाराजांच्या त्रिशतकोत्तर 375वा सदेह वैकुंठ गमन सांगता सोहळ्याला उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी भेट दिलेली आहे। या सोहळ्यानिमित्ताने सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहास उपस्थित राहणाऱ्या भाविकांवर अजित पवार यांनी पुष्पवृष्टी केली।
उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते केव्ही सबस्टेशनचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला. कार्यक्रमादरम्यान पवारांच्या हस्ते भूमी अभिलेख विभागाच्या वतीने जमिनीच्या मोजणीची पत्रकं वाटप करण्यात आली. पुण्याच्या नारायणगाव पोलीस स्टेशनचा नूतन इमारतीचा अजित पवारांच्या हस्ते उद्घाटन पार पडलं. यावेळेला माजी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी हे सुद्धा उपस्थित होते. राष्ट्रवादीच्या गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव मंगल कलश यात्रेचा समारोप महाडच्या चांदे क्रीडांगणामध्ये पार पडला. यावेळेला शिवराज्याभिषेक सोहळ्याचा देखावा साकारण्यात आलेला होता. या देखाव्यामुळे प्रेक्षकांची मन जिंकली. अहिल्यानगरमध्ये अहिल्यानगर गौरव दिन आणि पालकमंत्री सांस्कृतिक महोत्सव आयोजित करण्यात आलेला आहे. 31 मे रोजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अण्णा हजारे, पोपटराव पवार आणि राहीबाई पोपरे यांना अहिल्यानगर गौरव पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. निलेश चव्हाणांविरोधात वारजे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. हगवणे कुटुंबियांसोबत त्यांचे जवळचे संबंध होते असं पोलिसांनी म्हटलंय. तर आता निलेश चव्हाणच्या अडचणींमध्ये वाढ झालेली आहे. हुंडाबळी प्रकरणात निलेश चव्हाणला सहआरोपी करण्यात आले. वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील सहआरोपी निलेश चव्हाण अजून सुद्धा मोकाट आहे. निलेश चव्हाण पुण्याच्या बाहेर 100 ते 150 किलोमीटरपर्यंत गेला असल्याची माहिती पोलिसांनी दिलेली आहे. पोलिसांकडून निलेशचा शोध सुरू. गेल्या काही दिवसांपासून फरार असलेल्या निलेश चव्हाणचा शस्त्र परवाना पुणे पोलिसांनी रद्द केला आहे. वारजे पोलीस ठाण्यातून आयुक्तांकडे हा प्रस्ताव गेल्यानंतर तातडीने परवाना रद्द करण्यात आलेला आहे. दरम्यान जालिंदर सुपेकर हे अतिरिक्त आयुक्त असतानाच शस्त्र परवाना दिल्याचं उघड झालं आहे. निलेश चव्हाणच्या घरी पोलिसांनी छापेमारी केलेली आहे. कारवाईमध्ये लॅपटॉप जप्त करण्यात आलेला आहे. मात्र बंदूक सापडली नसल्याची माहिती समोर आली आहे. वैष्णवीच्या कुटुंबियांना बंदुकीचा धाक दाखवल्याच्या आरोपानंतर ही कारवाई करण्यात आली. मयुरी जगताप प्रकरणी महिला आयोगाने योग्य सल्ला दिला असता तर मयुरीला तिचा अधिकार मिळाला असता असं म्हणत उपसभापती नीलम गोरे यांनी रुपाली चाकणकरांवरती निशाणा साधलाय. वैष्णवीला तिच्या आई वडिलांनी हुंडा म्हणून दिलेलं 51 तोळे सोनं हगवणे कुटुंबाने गहाण ठेवल्याची माहिती समोर आली आहे. आधी लग्नामध्ये दिलेलं 51 तोळे सोनं नेमकं कोणत्या कारणासाठी त्यांनी बँकेमध्ये ठेवलंय, यासाठी वैष्णवीची परवानगी घेतली होती का, असे अनेक प्रश्न या निमित्ताने निर्माण झाले. पुण्यात रुपाली चाकणकर यांच्या विरोधात काँग्रेस आक्रमक झालेली आहे. चाकणकरांविरोधात काँग्रेसने चिल्लर आंदोलन केलं आहे. वैष्णवी हगवणे प्रकरणी शिवसेना उभाटा पक्ष आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालंय. मुंबईतील लालबागमध्ये उभाटाच्या वतीने आंदोलन करण्यात आलंय. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकरांनी राजीनामा द्यावा अशी मागणी सुद्धा केली. वैष्णवीने आत्महत्या केली नाही, तिला जबर मारहाण करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली असा आरोप करुणा मुंडे यांनी केलेला आहे. वैष्णवीच्या पतीला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी करुणा मुंडे यांनी केली. भारतानं पाणी रोखल्यास भारतीयांचा श्वास रोखण्याची धमकी हाफिज सईदनं दिली होती. पाकिस्तानी लष्कराचा प्रवक्ता अहमद चौधरीने हाफिज सईदच्या सुरामध्ये सूर मिसळलेला आहे. पाकिस्तानकडून रासायनिक युद्धाची धमकी दिली जाते. ऑपरेशन सिंदूरमध्ये सैन्य दलाने केलेल्या गौरवपूर्ण कार्याला सलाम देण्यासाठी शहादा शहरातून तिरंगा रॅली काढण्यात आली. शहादा तळोदा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी यांच्या नेतृत्वात ही रॅली पार पडली. ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर माळशिरस तालुक्यामध्ये माजी आमदार राम सातपुते यांच्या मार्गदर्शनासाठी भर पावसामध्ये तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं. या रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणात युवकांसह नागरिकांनी सहभाग घेतलाय. वाशिमचा जिल्ह्यातील कारंजा, कोलार, रितसर या अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झालेला आहे. सततच्या पावसामुळे उन्हाळी भुईमूग, ज्वारी, मूग आणि इतर पिकांना फटका बसलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता आता वाढली आहे. हिंगोली जिल्ह्यामध्ये मागील आठवड्याभरापासून पाऊस बरसतोय. सेनगाव तालुक्यातील सिनकी नागा या ठिकाणी शेतामध्ये काढून ठेवलेली हळद पावसामुळे पूर्णपणे भिजलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे यात मोठं नुकसान होत आहे.